नमस्कार मंडळी. तर आज बघू आपण वांग्याचं भरीत कसं बनवता आहे. तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मी 3 वांगे घेतले, मस्त भाजून घेतले होते. एक एक करत ते सगळे बघून घेतले मी, मध्ये चांगले आहेत का म्हणून. चाकून एक एक कट करत गेली तर सगळे वांगे एकदम मस्त निघाले होते. ती वांग्यातला मस्त बारीक करून घेतलं, चाकूनेच बारीक कट करून घेतलं. आपण ते खलबत्त्या ती कुठून बारीक करू शकतो. बघा मस्त झालेलं आहे. ओके. तर त्यासाठी मोठे मोठे कांदे घेतले, त्याला बारीक कापून टाकले. वटाणे होते, शेंगदाणे, कांद्याची पात बारीक चिरून घेतली, कोथिंबीर आणि बारीक चिरलेले लसूण. तर सगळ्यात आधी मस्त कढई गरम ठेवायची, तिला चांगले तापू द्यायची, तेल टाकायचं आणि आपल्याला सगळ्यात प्रथम शेंगदाणे गरम करून घ्यायचे. मस्त ब्राऊन कलर येतो तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यांना एका डिशमध्ये काढून घ्यायचे बाजूला. त्यानंतर फोडणी तयार करायची. तर त्यासाठी टाकायचं जिरं, राई, बारीक चिरलेला लसूण. ते छान ब्राऊन कलर येतो तोपर्यंत तळून घ्यायचं. मग कांदे टाकायचे, त्यांनाही मस्त कलर येऊ द्यायचा. मी मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता. मिरचीला बारीक करून कुटून घेतलं आणि मग ते टाकलं. कांदे झाल्यानंतर त्यात वटाणे टाकायचे, त्यांवर थोडं मीठ टाकून द्यायचं, म्हणजे वटाणे छान शिजून जातात. मग मिरचीचा ठेचा टाकला, छान परतून घ्यायचं. त्यातच हळद आणि मीठ तर टाकलंच अगोदर, हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर भरीत टाकायचं. बाजूला कांद्याची पात धुतली आहे बघा. कांद्याची पात टाकायची, तिची टेस्ट छान लागते. जर हिरवी मेथी असेल तर ती पण त्यात टाकायची. माझ्याकडे अवेलेबल नव्हती. कोथिंबीर टाकली आहे मस्त धुवून सण. ताजी कोथिंबीर थोडी जास्तच टाकली. किती छान दिसतंय बघा भरीत. तर आता आपण टाकायची शेंगदाणे. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. शेंगदाणे टाकून झाल्यानंतर वरतून ताट ठेवून द्यायचं आणि हे भरीत मस्त 10 ते 15 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं मंद आचेवर. एकदा अशा प्रकारचं भरीत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. छान भरीत दिसतंय बघा. तर तयार झालेलं आहे आपलं वांगी स्पेशल भरीत. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.